नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुंबईतून आज एक मोठी आणि अनपेक्षित राजकीय हालचाल समोर आलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून एका निर्णयामुळे सगळी समीकरणं क्षणात बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पावलामुळे मुंबईचं राजकारण पूर्णपणे हादरल्याचं दिसत आहे. मित्रांनो, आज मुंबईत घडलेली ही घडामोड भाजपसाठी नक्कीच चिंतेची ठरते आहे. नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष पुन्हा मुंबईकडे वळलेलं आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतही वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठा उलटफेर होताना दिसतो आहे. मुंबईच्या राजकीय इतिहासात प्रथमच अशी वेळ आली आहे की ठाकरेंची सत्ता संपणार असं चित्र उभं राहिलं होतं आणि भाजप सत्तेच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत असून सत्ता समीकरणं नव्याने आकार घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. तोचपर्यंत उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. याच वेळी एकनाथ शिंदे यांनीही आपला निर्णय बदलल्याची चर्चा सुरू झाली असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मित्रांनो, पडद्यामागे नेमकं काय घडलं, उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना नेमकं काय सांगितलं आणि सध्या काय घडत आहे हे जाणून घेऊया या महत्त्वाच्या बातमीद्वारे. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत मोठा झटका बसल्यानंतर आता शिंदे गटातील नेत्यांना असं वाटू लागलं आहे की शिंदे सेना कुमकुवत करण्यामागे भाजपचं मोठं षडयंत्र आहे. आपले नगरसेवक जास्त निवडून आले तर आपल्यालाच महापौर पद मिळेल ही भीती भाजपला होती. त्यामुळेच भाजपने आपल्या नगरसेवकांना फोडलं असा संशय शिंदे गटातील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. इतकंच नाही तर मुंबईत भाजपने एकतर्फी फक्त भाजपलाच मत मागितले आणि शिंदे सेनेला पूर्णपणे बाजूला ठेवलं असा आरोपही आता केला जात आहे. दुसरीकडे पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी आता अत्यंत मोठा आणि निर्णायक पाऊल उचललं असून मुंबईच्या राजकारणात ठाकरेंनी एक महत्त्वाचं आणि खळबळजनक विधान केल्याचं समोर येत आहे. मुंबईमध्ये महापौर ठाकरेंचाच होणार अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि तो व्हायलाच पाहिजे असं अत्यंत महत्त्वाचं विधान आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपल्या नगरसेवकांच्या बैठकीत केलं आहे. मुंबई आपल्या हातातून निसटून जाणार हे मान्यच करता येणार नाही. काही लोकांना स्वप्न पडत असतील पण अजून वेळ गेलेली नाही. त्यामुळे विधान करताना जपून बोला असा थेट इशाराही उद्धव ठाकरे यांनी काही नेत्यांना दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपला मोठा धक्का बसत असल्याचं चित्र आहे. जर मुंबईची सत्ता ठाकरेंच्या हातात राहिली तर भाजपला सलग दुसऱ्यांदा विरोधी बाकावर बसावं लागू शकतं. हीच सध्या सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी मानली जात आहे. पडद्यामागे नेमकं काय घडत आहे हे सुद्धा हळूहळू समोर येत आहे. मित्रांनो, आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एक प्रकारचा राजकीय बॉम्बच टाकला. देवाच्या मनात आलं तर मुंबईचा महापौर आपल्याच शिवसेनेचा होईल असं ठणकावून सांगत त्यांनी सर्व पत्रकारांसमोर आपलं मोठं व्यक्त केलं. या एका विधानाने पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा ठाकरेंकडे वळल्या आहेत. या खळबळजनक वक्तव्यावरून ठाकरेंनी स्पष्ट संदेश दिला आहे की मुंबईच्या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या अजूनही त्यांच्या हातातच आहेत. सध्या कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार अंदाज बांधले जात आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे थेट पाठिंबा मागितल्याचंही बोललं जात आहे, कारण त्यांना मुंबईचा महापौर पद हवा आहे. एकनाथ शिंदे यांना हे स्पष्ट माहीत आहे की भाजपला त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. शिंदे गट सोबत आला नाही तर भाजपला मुंबईचा महापौर निवडून आणणं कठीण होऊ शकतं. त्यामुळेच आम्हाला महापौर पद द्या अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आज अचानक एकनाथ शिंदे आजारी पडल्याचं समोर आलं असून त्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. या सगळ्या घडामोडींमुळे आता संशय व्यक्त केला जात आहे की या आजारामागे मुंबईच्या महापौर पदाचं राजकारण तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी आपली पूर्ण राजकीय फिल्डिंग लावली असून मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर व्हावा अशी ठाम मागणी त्यांनी केल्याचं सध्या समोर येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता सगळ्यात मोठा प्रश्न विचारला जात आहे की जर एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेला महापौर पद मिळालं नाही तर पुढे नेमकं काय होणार याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. मित्रांनो, दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता तब्बल 25 वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून भाजपकडे जाणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना दिलेला संदेश पाहता मुंबईच्या आगामी राजकारणाची दिशा आता हळूहळू स्पष्ट होताना दिसते आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अतिशय चांगलं यश मिळालं असून त्या तुलनेत शिंदे गटाची शिवसेना कुठेच दिसत नाही असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गटाला बाजूला सारून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सत्तेत येतील असं समीकरण आता उघडपणे मांडलं जात आहे. आकडेवारी पाहिली तर उद्धव ठाकरे गट आणि मनसे मिळून 73 जागा, काँग्रेसच्या 24 जागा असा एकूण आकडा 100च्या पुढे जातो. त्यात इतर काही नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास उद्धव ठाकरे 110 जागांचा टप्पाही पार करू शकतात अशी चर्चा आहे. यामुळे मुंबईच्या राजकीय इतिहासात उद्धव ठाकरे कोणता नवा डाव टाकणार, राज्याच्या राजकारणात कोणता नवा ट्विस्ट येणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच अजित पवारांनी आजच भाजपला थेट इशारा दिला आहे. मुंबईत अजित पवारांचे फक्त 3 नगरसेवक असले तरीही त्यांनी किंग मेकरची भूमिका पूर्णपणे नाकारता येणार नाही, हीच सध्याची सगळ्यात मोठी राजकीय चर्चा आहे. मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीला पाठबळ देणार की नाही हा मुद्दा सध्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. अशातच अजित पवार थेट बारामतीत सक्रिय झाले असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची मोठी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे मुंबईत अजित पवार नेमकं कोणाला पाठिंबा देणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. जर त्यांनी ठाकरेंकडे आपली आत्मीयता दाखवली तर मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट येऊ शकतो आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात मुंबई महापौरपद जाण्याची शक्यता अधिक बाळावू शकते. या सगळ्या घडामोडींमुळे पुढील 2 दिवसात मुंबईत काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी अजून 10 ते 12 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे असं नगर विकास खात्याने स्पष्ट केलं आहे. दरम्यान या साऱ्या घडामोडी समोर येत असतानाच भाजपमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत दिलेली राजकीय लढत भाजपला अपेक्षित नव्हती आणि त्यामुळेच सध्याचं मुंबईचं राजकारण अधिकच रंगतदार होत चाललेलं आहे. परंतु त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपलं कॅडर पहिल्यापासूनच भक्कमपणे उभं केलं होतं. जरी अनेक नगरसेवक, आमदार आणि मंत्री पक्ष सोडून गेले तरीही उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे मुंबईत भाजपला जोरदार टक्कर दिली ती लढत भाजपला आगामी काळात निश्चितच महाग पडणार असं आता जवळजवळ ठरलेलं आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर सत्तेच्या विरोधात एकत्र उभे राहिले तर मुंबईत सरकारसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. सध्याची परिस्थिती अशी आहे की सरकारला मुंबईत महापौर सांभाळणंही कठीण जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकंदरीत पाहता मुंबईचं राजकारण ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा आपल्या हातात घेतल्याचं चित्र दिसत आहे. ठाकरे ब्रँड मुंबईतून संपलेला नाही, आता हे पुन्हा सिद्ध होत आहे. ज्या भाजपला उद्धव ठाकरे आणि मनसेची भीती होती ती भाजप महापौर निवड होईपर्यंत अजूनही तणावात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवले असून महापौर निवडीपर्यंत त्यांना कुठेही जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यावरूनच काही नगरसेवक उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकतात अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. जर तसे घडले तर सत्ता समीकरण बदलणार का याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुंबईच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बाजी मारतील का? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनलवरती नवीन नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.